नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैशाली आहे। मी माझ्या आईसोबत राहत होते आणि घरगुती ट्यूशन क्लास चालवत होते। शिकवण्याची माझी पद्धत गावात आणि शहरात खूप कौतुकास्पद होती। अनेक मुलांना मी फेलवरून टॉपर बनवले होते। एके दिवशी माझी आई तिच्या मैत्रिणीच्या नातवाला आमच्या घरी घेऊन आली आणि तिने मला सांगितलं की रोहित आजपासून आपल्यासोबत राहणार। ती म्हणाली, रोहितचा अभ्यास अजिबात मन लागत नाही, सतत तो नापास होत आहे। शेवटच्या आशेने माझ्या मैत्रिणीने त्याला माझ्यासोबत पाठवलंय, कारण तुझ्या शिकवणीचे चर्चे तिच्या कानापर्यंत गेलेत। तिने मोठ्या आशेने तिच्या नातवाला आपल्याकडे राहायला पाठवलंय, जेणेकरून तो अभ्यास करेल। आईपुढे मी काही बोलू शकले नव्हते। मग आई आणि मी दोघींनी त्याला राहू दिलं। सुरुवातीचे 2-3 दिवस रोहित अगदी शांत, गोड आणि भीत वागणारा मुलगा दिसत होता, पण नंतर हळूहळू त्याच्या वागण्यात छोटे छोटे बदल जाणवू लागले। रोहितची त्यांच्या आत्याप्रती अशी वागणूक अचानक बदलू शकेल याचा विचार मी कधीच केला नव्हता। आमच्या घरात आई आणि माझी स्वतंत्र खोली होती। रोहित आल्यावर आम्ही आईची खोली त्याला दिली आणि आईच्या माझ्या खोलीत माझ्यासोबत राहायला आली। दुसऱ्या दिवसापासून मी रोहितला माझ्या ट्यूशनला बसवायला सुरुवात केली। काही दिवस झाले होते आणि त्याच दरम्यान त्यांच्या वागण्यात काहीतरी अनपेक्षित बदल दिसू लागले, ज्यामुळे माझ्या मनात पहिल्यांदा एक अस्पष्ट प्रश्न उभा राहिला। मी मागच्या काही दिवसापासून बघत होते की रोहित जेव्हाही ट्यूशनमध्ये बसायचा तेव्हा त्याचा लक्ष अभ्यासाकडे कमी आणि इतरत्र जास्त असायचं। मी अनेकदा त्याला मला एकटक बघताना पाहिलं होतं। तो घरातला असल्यामुळे मी त्याला काही बोलले नव्हते, परंतु त्या दिवशी रोहितने थोडी सीमाच ओलांडली। भर ट्यूशनमध्ये मी शिकवत होते तेव्हा अचानक पाठीमागून एक खडू माझ्याजवळ घेऊन पडला। कोणीतरी मुद्दाम फेकल्यासारखं वाटलं, पण कोणी केलं हे समजत नव्हतं। मी पहिल्यांदा ते दुर्लक्ष केलं, मग काही क्षणातच पुन्हा कमरेजवळ एक खोडरबर येऊन पडला। त्या दिवशी ट्यूशनमध्ये अशी अनावश्यक मस्ती पहिल्यांदाच होत होती। दुसऱ्यांदा तसं झाल्यावर मी राग आवरू शकले नाही आणि मुलांना समज दिली। तेव्हा ट्यूशनमधल्या राहुल नावाच्या मुलाने शांतपणे सांगितलं, टीचर, मागाशी खडू रोहितने तुमच्याकडे फेकला होता, आताही त्याने तुमच्या दिशेने रबर फेकलं। रोहित ट्यूशनमध्ये आल्यापासून तो स्वतःही अभ्यास करत नाही आणि आम्हालाही अभ्यास करू देत नाही। तुम्ही या एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाला आमच्या ट्यूशनला का बसवलं? रोहित ट्यूशनमधील बाकी मुलांपेक्षा वयाने मोठा होता। माझ्याकडे फार तर 15 वर्षाची मुलं ट्यूशनला येत असायची। रोहित आता जवळजवळ कॉलेजच्या मुलांच्या वयाचा होता। तेव्हा मी काही बोलणार इतक्यातच रोहित आणि राहुल मध्ये बाचाबाची सुरू झाली। रोहित राहुलला म्हणत होता, तू खोटं बोलतोस, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मी दोघांना लगेच थांबवलं। खरं तर मगाशी नेमका खोडकरपणा कोणी केला हे मी स्वतः पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी कोणालाही जास्त काही बोलले नाही। ट्यूशन सुटल्यावर विद्यार्थी आपापल्या घरी गेले आणि रोहितही शांतपणे त्याच्या खोलीत निघून गेला। त्यानंतर मी दरवाजा लावायला जाऊ लागला। दाराजवळ येताच मला राहुल दिसला। मला वाटलं त्याची ट्यूशनमध्ये काही वस्तू राहिली असावी आणि तोच तीच घ्यायला आला असेल, परंतु मला बघताच राहुलने मला घराच्या बाहेर वळवलं। तो म्हणाला, टीचर, मी खरंच मागाशी तुमची काही मस्करी केली नव्हती। उलट रोहितबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं। रोज अभ्यासाऐवजी तो तुमच्याकडे काहीशा वेगळ्या पद्धतीने बघत असतो। मी त्याला तुमचा धाक दाखवला होता, तुझं नाव टीचरला सांगतो, तर तो म्हणाला, मी लहान नाही, मी मोठा झालोय, टीचरला मी आवडतो, त्यामुळे मी त्याला रागवणार नाहीत। आज तुम्ही त्याला रागवला नाहीत म्हणजे तो जे बोलतोय ते खरं आहे का? तुम्हाला रोहित आवडतो का? राहुलचं असं बोलणं ऐकून मला खूप राग आला। तर हे मी त्याला शांतपणे म्हणाले, तू मर्यादापेक्षा जरा जास्तच बोलतोय। अशा उगाचच्या गोष्टी करू नकोस। उगाच रोहितचं नको ते ऐकून घेऊ नकोस। त्याचा हात आता तर माझा आता मी बघते असं म्हणून मी चिडून आत घरात आले। आत येताच मी रोहितच्या खोलीत गेले। मी पाहिलं की तो मोबाईल बघत बसला होता। त्याला पाहून मी त्याच्यावर चिडले व त्याच्या मोबाईल खेचू लागले। तर रोहितने त्याचा मोबाईल माझ्या हाती लागू दिला नाही। त्याची ताकद माझ्यावरून कितीतरी पटीने अधिक होती। मोबाईलवरून झालेल्या हलक्या ओढाताडीत अचानक रोहितचा हात माझ्या हाताला लागला आणि हातातून रक्त येऊ लागलं होतं। मला लागलेलं पाहून रोहित लगेच किचनमध्ये गेला आणि हळद घेऊन आला। शांतपणे माझ्या जखमेवर हळद लावली तेव्हा मला खूप दुखत होतं। रोहित म्हणाला, आता माझ्या मोबाईल खेचायची गरज काय होती? बघा, आता विनाकारण तुमच्या हाताला त्रास झाला ना? तेव्हा मी त्याला म्हणाले, तू ट्यूशन झाल्यावर अभ्यास करणं अपेक्षित होतं। तुझ्या आईवडिलांनी तुला फक्त त्याच्याशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाईल दिला आहे, पण तू त्याचा वेगळाच वापर करताना दिसतोय। आता तो मोबाईलमध्ये काय करत होतास? जेव्हा मी तुला तो द्यायला सांगितलं तेव्हा तू इतकी टाळाटाळ का केलीस? माझ्या प्रश्नावर रोहित म्हणाला, आत्या, मगापासून 2 तास झाले मी ट्यूशनमधले बसलो होतो। आता थोडा रिलॅक्स व्हावं म्हणून
मी मोबाईल बघत होतो. बरं तू सांग, तू माझ्या खोलीत का आलास? तेव्हा त्यांच्याशी बोलत असताना मी अजिबात दर्शवलं नाही की मी त्याच्यावर चिडले आहे. मी अगदी प्रेमातच त्याच्याकडून त्याचं मत घेऊ लागले. मी त्याला विचारलं, रोहित तुला मी कशी वाटते? त्यावर तो म्हणाला, आत्या तुझं व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे आणि तू खूप हुशार आहे सुद्धा आहेस. तुझ्या विचारांची आणि शैलीची प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे. तसं तो हसत म्हणाला. त्याने माझी एवढी उच्च दर्जाची प्रशंसा केली होती की मी ते ऐकून क्षणासाठी विसरले की मी फक्त त्याचं मत घेत आहे. तेव्हा त्याच्या त्या प्रशंसेतून बाहेर येऊन मी त्याला खडसावून विचारलं, तू ट्युशनमध्ये मुलांना माझ्याबद्दल काय सांगत आहेस आणि मी तुला आवडते हे खरं आहे का? त्यावर तो म्हणाला, हो तू मला आवडतेस कारण तुझा स्वभाव फार गोड आहे. त्यामुळे मी नेमक्या कुठल्या पॉईंटवर रोहितवर चिडावं तेच मला कळत नव्हतं, कारण तो माझा प्रत्येक प्रश्नावर अगदी सहज आणि प्रेमाने उत्तर देत होता. त्यामुळे त्याच्यावर चिडायचा एकही चान्स मला मिळत नव्हता. तेव्हा मी त्याच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. मी जशी त्या खोलीतून बाहेर जायला वळले तसे मी पाठमोऱ्या बाजूने फिरताच मला फोटो काढायचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर मला पाहताच रोहितने त्याचा मोबाईल त्याच्या पाठीमागे लपवला. रोहितने त्यावेळी माझा फोटो काढला होता, पण मी समजले कदाचित मला बाद झाला आहे. तेव्हा मी पुन्हा त्याच्याशी बोलत बसण्यापेक्षा त्या खोलीतून बाहेर गेले. पुढे असेच दिवस जाऊ लागले. घरगुती ट्युशनसोबतच काही मुलांना मी घरी जाऊन शिकवायचे. माझ्या ट्युशनमध्ये चांगल्या घरातील मुलं शिकवायला येत होती. त्या हाय क्लास फॅमिलीतील मुलांना शिकवायला जाण्यासाठी मी व्यवस्थित राहणे म्हणत त्यांना शिकवायला जात असायचे. आता माझा ट्युशनमधील मुलांनाही मला घरपोच शिकवणी द्यायला जावं लागणार होतं, कारण त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि तो आता ट्युशनला येऊ शकत नव्हता. म्हणून मग मी त्याच्या आईबाबांना मला घरपोच ट्युशन देण्यासाठी बोलावलं होतं. त्या दिवशी मी रोजप्रमाणे घरपोच ट्युशनसाठी जाऊ लागले. तेव्हा मी जात असताना रोहितने मला दरवाजात अडवलं. तो म्हणाला, आत्या 1 मिनिट थांब, मला फार महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आधीच मला फार उशीर झाला होता, कारण माझे बरेच कपडे प्रेस केले नव्हते. कुठला ड्रेस घालावा यातच मला फार उशीर झाला होता. तेव्हा रोहित धावतच माझ्याजवळ आला. जवळ येताच त्याने माझ्या पर्समध्ये माझा मोबाईल ठेवला, जो मी घरीच विसरले होते. त्याने माझी मदत केली आणि म्हणाला, तू आज ठीक नाही दिसत आहेस. त्याचं अचानक असं वागणं पाहून मी काही शांत थबकले. मी थोडा कठोर आवाजात विचारलं, रोहित हे काय बोलतोस? तो शांतपणे म्हणाला, आत्या तू आज घाईत दिसतेस, त्यामुळे गडबडीत तू आज व्यवस्थित नीटनेटके तयार झाली नाहीस म्हणून बोललो, बाकी काही नाही. याचं उत्तर अगदी सरळ होतं, पण त्याच्या वागण्यातला हा बदल मला अजून गोंधळात टाकणारा होता. त्यामुळे मी रोहितला जास्त काही बोलले नाही, कारण मला आधीच उशीर झाला होता. त्यानंतर मी संध्याकाळी 7 वाजता घरी आले. मी घरी आले तेव्हा आई घरी नव्हती. ती भाजीसाठी मार्केटला गेली होती. मी घरी येताच रोहितने दरवाजा उघडला होता. मला पाहताच तो अगदी गुणी मुलाप्रमाणे माझ्यासाठी पाणी घेऊन आला. त्यावेळी रोहितने माझ्यासोबत हॉलमध्ये बसला होता. माझं पाणी पिऊन होताच मी त्याला म्हणाले, रोहित तू एवढा गुणी मुलगा आहेस, तू न सांगताच मला पाणी दिलंस. तू एवढा व्यवस्थित राहतोस, मग तू अभ्यास का करत नाहीस? त्यावर तो म्हणाला, आत्या अभ्यास सोडून तू माझ्याशी सगळं बोल, मी तुला बाकी सगळ्यांची उत्तरं अगदी सहज देईन, पण अभ्यासाचा विषय माझ्यापुढे काढू नकोस. मग मी त्याला म्हणाले, तुझं हे मत मला तुझ्या आईबाबांना सांगावं लागेल. तेव्हा योगायोग असा झाला की मी त्याच्यापुढे त्याच्या बाबाचं नाव काढलं. तोच मला त्याच्या घरातून फोन आला. मी फोन उचलून तो स्पीकरवर टाकला. समोरून रोहितचे बाबा, ज्यांना मी दादा म्हणायचे, ते माझ्याकडे त्यांच्या मुलाची विचारपूस करू लागले. दादा म्हणाले, रोहितचा अभ्यास कसा चाललाय? त्याच्या अभ्यासात थोडाफार प्रोग्रेस आहेस की नाही? तेव्हा मी रोहितला इशारा करू लागले की तू ट्युशनमध्ये अभ्यास न करता आगाऊपणा करत आहेस. हे मी दादाला सांगते. तेव्हा रोहितने मी त्याच्या बाबांना काही सांगू नये म्हणून माझ्यापुढे विनवणी सुरू केली. त्याने मला हलकं थांबून धरलं आणि कॉल होल्डवर टाकला. त्याचा तो अचानकपणा पाहून मी दचकले झाले. तो माझ्याजवळ उभा असल्यामुळे त्याचा मला जरा देखणा दबदबा जाणवत होता. रोहितची उंची आणि खांदा यामुळे तो मोठ्या मुलासारखा दिसत होता. त्याला पाहिलं तर कोणीही सहजपणे सांगू शकणार नाही की तो अजून 10वी शिकतोय. त्याच्या या बदललेल्या वागण्यामुळे माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहिला, रोहित इतका अस्वस्थ का वाटतोय? तेव्हा तो माझ्याजवळ उभा होता. मला तर एका प्रकारचा दबाव जाणवत होता. एक वेळ माझा श्वास दाबू लागला. मी त्याच्याबद्दल दादाला काही सांगणार नाही हे मी त्याला प्रॉमिस केलं. माझ्याकडून प्रॉमिस घेतल्यानंतर तो त्याच्या जागी जाऊन बसला. मी दादाला रोहितबद्दल काही सांगितलं नव्हतं, पण मला त्याच्या वागण्याचा फार राग आला होता. म्हणून तेव्हा दादांचा फोन ठेवताच मी त्याच्याशी न बोलता माझ्या खोलीत निघून गेले. रोहितही माझ्या मागे आला नव्हता. मी त्याला म्हणाले, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू फार विचित्रसारखा वागतोस. तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. मी तुझ्याहून वयाने आणि नात्याने मोठी आहे हे विसरू नकोस. रोहित, तू थोड्या वेळापूर्वी जे वागलास ते मला अजिबात आवडलं नाही. मी त्याला ठाम आवाजात सांगितलं
आजपर्यंत मी कोणाचाही दबाव सहन केला नव्हता आणि तू काल आलेला मुलगा मी काय वागायचं आणि काय बोलायचं ते मला सांगत होता. त्याच्या वागण्यात एक वेगळ्या प्रकारची समज होती जी मला कधी काही वेगळ्या प्रकारे विचार करण्यास भाग पडायची. पुढे 2 दिवसानंतर आई नातेवाईकाकडे समारंभासाठी गावी निघाली होती. मी माझी ट्युशन सोडून आईसोबत जाऊ शकत नव्हते. यावेळी ही नेहमीप्रमाणे आई एकटी समारंभ अटेंड करायला निघाली होती. ती 5-10 दिवसांनी गावी गेली होती. आई गेल्यानंतर मी रोहितसोबत अभ्यासाव्यतिरिक्त जास्त काही गप्पा करत नव्हते. त्या रात्री आई घरी नव्हती. मी रोजप्रमाणे माझ्या खोलीत होते. रात्री झोपण्यापूर्वी मी हातपायांना लोशन लावत होते. काम एवढं गुंग झालं होतं की मी रोहित कधी माझ्या खोलीत दरवाजा येऊन उभा राहिला हे मला कळलंच नव्हतं. मी वळले तेव्हा त्याच्यावर माझी नजर पडली. तो काहीतरी विचारात हरवलेला दिसत होता. जणू कुठल्या तरी गोंधळात अडकल्यासारखा. मी त्याला काहीच बोलले नाही. फक्त त्याच्या नजरेतला तो विचित्र ताण मला प्रकाशपणे जाणवला. त्यावेळी रोहित नेहमीसारखाच नव्हता हे मला त्या क्षणी पहिल्यांदा जाणवलं होतं. तेव्हा मी खोलीत लाईट बंद करायला वळले. तोच रोहित शांतपणे माझ्यासमोर येऊन बसला. तो म्हणाला, आत्या रुसवा सोड ना, तू माझ्यावर का चिडले आहेस? मागच्या काही दिवसापासून असून मला काहीतरी बोलायचं होतं पण आजीसमोर काही बोलायची हिंमत होत नव्हती. त्या दिवशी बाबांचा फोन पाहून मी खूप घाबरलो होतो म्हणून मी विचित्र वागलो. तू त्यांना माझ्या अभ्यासाबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी मला फोनवरून रागवायला सुरुवात केली असती. मी घाबरलो होतो. भीतीपोटी मी तुझ्याशी तसं वागून गेलो. प्लीज मला माफ कर. रोहितचा केविलवाना चेहरा पाहून मला त्याच्यावर राग धरावला नाही. मी शांतपणे त्याला समजावलं आणि माफही केलं. थोडा वेळ गेला तेव्हा तो हळू आत म्हणाला, आत्या आजही घरी नाही आणि मला माझ्या खोलीत एकट्याला झोप येत नाही. मी तुझ्या खोलीत झोपू का? त्याची विनंती ऐकून मी थोडा वेळ काहीच बोलले नाही. मी त्याची तसाही साधा समजून त्याला माझ्या खोलीत झोपायला परवानगी दिली. रूममध्ये लाईट बंद होताच तो झोपायला लागला. काही क्षणात मला अस्वस्थ वाटलं पण मी शांत राहिले आणि म्हणाले, रोहित थोडं अंतर ठेवून झोप. तुला कदाचित भीती वाटत असेल पण हे सुरक्षित राहण्यासाठी आहे. रोहित काही बोलला नाही पण त्याचं शांत राहणं त्या रात्रीच्या वातावरणाला अजून गंभीर आणि विचारमग्न करत होतं. मी एकदा त्याला शांतपणे बाजूला केल्यानंतर त्याने पुन्हा काहीच चुकीचं वर्तन केलं नाही. पण दुसऱ्या दिवशी रात्रीही तो माझ्या खोलीत झोपायला आला. लाईट बंद होताच अचानक मला पुन्हा पाठमोऱ्या बाजूने हलकीशी हालचाल जाणवली. मी आधी समजले की तो कदाचित झोपेत वळला असेल म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण काही क्षणात तशीच हालचाल पुन्हा जाणवली. यावेळी मी शांत राहून नीट निरीक्षण केलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फक्त झोपेत झालेलं नसावं. रोहित जाणीवपूर्वक माझ्या दिशेने सरकत होता. जणू त्याला माझ्याशी काही बोलायचं होतं किंवा काही मनात होतं जे तो दिवसा बोलू शकत नव्हता. त्याच्या हालचालीत एक अनामिक अस्वस्थता होती. भीती, गोंधळ की काहीतरी वेगळंच. हे मात्र निश्चित होतं की काहीतरी बरोबर नव्हतं. रोहित लाईट बंद होताच काहीतरी हालचाल करून काही वेळाने स्वतःच्या खोलीत निघून जायचा. त्या रात्री तो गेला आणि काही कारणाने माझं मन शांत बसत नव्हतं. मी हळूच त्याच्या मागे गेले. रात्रीच्या 1 वाजताच्या रोहितच्या खोलीत लाईट अजूनही सुरू होता. इतके उशिरा तो जागा होता, काय करत होता हे मला जाणून घ्यायचं होतं. मी दाराजवळ जाऊन उभे राहिले तेव्हा आतून कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. फक्त त्याच्या सावलीसारखा हलका हालचालीचा आभास. त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता. मी थोडा वेळ पाहत राहिले आणि मग शांतपणे परत माझ्या खोलीत आले. पुढच्या दिवशी अगदी तसंच काही दृश्य दिसलं. रात्री उशिरापर्यंत त्याच्या खोलीचा लाईट चालू होता. इतका वेळ जागी राहण्याचं काय कारण असू शकतं? तो काहीतरी लपवत होता की काय? त्याला स्वतः काहीतरी मनातल्या गोष्टीची भीती वाटत होती. हळूहळू मला जाणवलं होतं रोहित जसा दिसतो तसा अजिबात नाही. त्याच्या आयुष्यात काहीतरी आहे जे तो कोणालाही सांगत नाही. त्या रात्री मला तर त्याच्या खोलीतून काहीतरी वेगळाच आवाज ऐकू आले. साधारणपणे शांत असलेल्या खोली अचानक अस्वस्थ वाटू लागली. मी दाराजवळ उभी राहून काही क्षण ऐकत राहिले पण नक्की काय चाललंय हे समजत नव्हतं. रोहित ज्या दिवसापासून माझ्या खोलीत झोपायला येऊ लागला तेव्हापासून त्याच्या वागण्यात हलकेसे बदल जाणवू लागले होते. नकळत तो माझ्यासोबत बसू लागला. कधीकधी अनायकपणे माझ्या हाताला स्पर्श करायचा. त्यात काही जाणून बुजून होतं की एवढं त्याला जाणवत नव्हतं. मला समजत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र लक्षात असू येत होती की त्याची माझ्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. पूर्वी तो साधा निरागस घरात नुकताच आलेला मुलगा वाटायचा पण आता तो मला एकटक पाहायचा अशा शांत नजरेने. मला स्वतःचीच लाज कधी अस्वस्थ वाटायचं. मी त्याच्याकडे पाहिलं की तो मात्र लगेच नजर वळवायचा. जणू काही त्याला माझ्या डोळ्यांनी डोळे भिडवायची हिंमत उरली नव्हती. तो काहीतरी मनात लपवत होता हे मला कळत नव्हतं. तोही दिवसभर शांत असायचा. त्याच्या खोलीत जाताच तो तासनतास बाहेर पडत नसे. या अधिक त्याच्या खोलीत काय चालू असतं याकडे माझं लक्ष गेलंच नव्हतं.
कारण तो साधा आणि एकटं कोंडा मुलगा म्हणूनच माहीत होतं, पण अलीकडच्या काही दिवसात त्याचं वागणं जरा जास्तच वेगळं वाटू लागलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आता शक्यच नव्हतं. रोहितच्या खोलीचा दार बंद असणं पूर्वी सामान्य होतं, पण आता ते दार बंद होतं हे संशयास्पद वाटू लागलं. त्या दिवशी ट्युशन संपताच रोहित अजिबात थांबला नाही. तो सरळ त्याच्या खोलीत गेला आणि दार आतून लावून घेतलं. हा बदल मी स्पष्टपणे पहिल्यांदाच पाहिला. दरवेळी माझ्या खोलीत राहायला इच्छुक असणारा रोहित आज मात्र एकटाच राहायचा प्रयत्न करत होता. मी हॉलमध्ये बसून पुस्तक हातात घेतलं, पण माझं लक्ष पूर्ण त्याच्या खोलीकडेच होतं. शांतता इतकी होती की त्याच्या खोलीतून येणाऱ्या छोट्या आवाजालाही मी ओळखू शकत नव्हते. काय चाललं होतं असं? का बरं रोहित मागच्या काही दिवसापासून बंद दरवाजा काहीतरी करत होता, आणि ते फक्त रात्रीच नाही तर दिवस ढवळ्याही. ट्युशनमध्ये असताना आज रोहितचं वागणं अधिकच वेगळं जाणवलं. इतर विद्यार्थी अभ्यासात गुंग होते, पण रोहित मात्र पूर्ण वेळ माझ्याकडेच पाहत असायचा. मला जाणवलं होतं त्याची नजर आज काहीतरी शोधत होती, पण ते काय ते कळत नव्हतं. आता माझं लक्ष सरळ रोहितच्या खोलीकडे होतं. मी सावकाशपणे त्याच्या दरवाजाजवळ गेले आणि हलक्या आवाजात दार ठोठावलं. त्याने दार उघडलं, पण तेही अर्धवट. रोहितच्या चेहऱ्यावर मला जरा घाम फुटलेला दिसला. तो आत काय करत होता हे मला जाणून घ्यायचं होतं. मी त्याला म्हणाले, रोहित, अरे तू इथे आल्यापासून मी बघत आहे, तू बाहेर खेळायला जात नाहीस. बाहेर कॉलनीतील मुलं क्रिकेट खेळत आहेस, तूही थोडा वेळ जाऊन त्यांच्यासोबत खेळ. सारखा अभ्यासात असणं तुझ्यासाठी चांगलं नाही. तेव्हा तो बाहेर जायला नकार देत होता, परंतु मी त्याला आग्रह केला. मी त्याला बाहेर क्रिकेट खेळायला पाठवलं. काही वेळाने तो तयार होऊन क्रिकेट खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला, पण तो बाहेर जाताच त्याच्या रूममध्ये शिरले. तिथे मी त्याच्या खोलीची झडती घेऊ लागले. मला त्याच्या बागेत अथवा इतरत्र कुठेही वेगळ्या गोष्टी दिसल्या नाहीत. मग त्याच्या खोलीतून बाहेर पडत असताना माझ्या हातून माझा मोबाईल खाली पडला. उचलण्यासाठी मी खाली वाकले आणि तशी माझी नजर बेडच्या खाली गेली. क्षणभर मला धक्काच बसला, कारण तिथे काही विचित्र वस्तू लपलेल्या दिसल्या. प्लास्टिकची काही पिशवी, काही कागदांचे रोल आणि त्यात काही रेखाटणं. त्यातील एक कागद मी उघडला आणि तेव्हा माझा श्वास अडकून राहिला. रोहितने काढलेलं ते चित्र कोणत्याही साध्या रेखाड्यासारखं नव्हतं. ते माझ्यासारखं दिसत होतं. जणू मी सजीवात दिसते तसं. चेहऱ्याची रचना, केस, माझं नेहमीचं घरातलं रूप सगळं अतिशय बारीक तपशिलात होतं. मी थक्क झाले. रोहितने कधी काढलं, का काढलं आणि तेही बेडच्या खाली लपून का ठेवलं? त्या क्षणी मला जाणवलं, रोहितचं वागणं मागच्या काही दिवसापासून जसं विचित्र होतं तसं ते फक्त योगायोग नव्हतं. काहीतरी कारण होतं, तसं ते फक्त योगायोग नव्हतं. आणि माझ्या मनात एक विचार आला, रोहित माझ्याबद्दल काहीतरी वेगळं मनात ठेवून लागलाय का? हे सगळं फक्त साधा छंद नव्हता. मी अजून त्याच्या रेखाटण्याकडे पाहत होते. तोच रोहित अचानक खोलीत आला. माझ्या हातात त्याचं काढलेलं चित्र पाहताच त्याचा चेहरा पटकन उतरला. तो अक्षरशः घाबरलेला वाटत होता. तो तरतरत माझ्याजवळ आला. माझ्या हातून ती पेंटिंग घेतली आणि अडखळत आवाजात म्हणाला, आत्या, तू माझ्या खोलीत येऊन माझ्या वस्तू का पाहतेस? मी काही चुकीचं केलं नव्हतं. मग तू माझं सामान का चाळत होतीस? त्याचा आवाज भीतीने कापत होता. जणू त्याला वाटत होतं की मी त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी हातात घेतल्या आहे. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल राग नव्हता, पण एक विचित्र अस्वस्थता होती, जे मी पहिल्यांदाच पाहत होते. रोहित एवढा घाबरला होता. तो काय लपवत होता आणि त्याने माझं एवढं अचूक चित्र का काढलं होतं? तो माझ्या हातून ते चित्र घेण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याचा हात थांबवला आणि शांतपणे ठाम आवाजात विचारलं, रोहित, हे सगळं काय चाललं आहे? तू माझ्यासारखं दिसणारं इतकं अचूक चित्र का काढलं? नेमकं तू काय विचार करत आहेस? मला जाणून घ्यायचं आहे. माझ्या प्रश्नावर रोहित एकदम थिजल्यासारखा झाला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा आणि अपराधीपणाचं मिश्रण होतं. तो नजरेला नजर देत नव्हता. तो तोंड उघडून काही बोलणार इतक्यात पुन्हा शांत झाला. जणू काहीतरी मनात होतं, पण सांगायची हिंमत नव्हती. त्याच्या त्या शांतपणे आणि घाबरलेल्या वागण्याने माझ्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाले. मी त्याला म्हणाले, तू जर आता खरं बोलला नाहीस तर मी तुझ्या बाबांना इथे बोलून सांगेन की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत. ते ऐकून तो म्हणाला, आत्या, तू हे काय बोलतेस? माझी तुझ्यावर वाईट नजर नाही. मी तुला न सांगता तुझी पेंटिंग बनवली हे मान्य करतो. मी तुझ्यापासून ही पेंटिंग लपवली आहे, कारण माझ्या मनात भीती होती की तू आई बाबांना याबद्दल सांगशील. बाबांना मी चित्रकला केलेले अजिबात आवडत नाही, पण मी काय करू? माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. मला चित्रकला फार आवडते. मला यातच माझं भविष्य घडवायचं आहे, पण बाबा माझे विचार समजू शकायला तयार नाहीत. त्यांनी मला इथे अभ्यासासाठी पाठवलं होतं आणि इथे मी तेच करत आहे. जर त्यांना समजलं तर बाबांनी इथे येऊनही मला रागावलं असतं. म्हणून मी घाबरत होतो. मी मागच्या काही दिवसापासून तुझं निरीक्षण करत होतो. माझं तेच निरीक्षण मी या पेंटिंगमध्ये उतरवलं आहे.
त्याच्या बोलण्यावरून मला काहीच वेगळ्या गोष्टी जाणवल्या नव्हत्या. मी समजले होते की त्याला अभ्यासापेक्षा चित्रकलेची आवड आहे. त्याने एखाद्या रुजलेल्या कलाकाराप्रमाणे माझं हुबेहूब चित्र काढलं होतं. मी तर म्हणेन असं वाटत होतं की ते एक जिवंत पेंटिंग आहे. रोहित रात्री जागून त्याचा छंद करत असायचा हे मला त्यावेळी समजलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून मी त्याला सहानुभूती दिली. मी म्हणाले, तू अजिबात रडू नकोस. माझा गैरसमज झाला त्यामुळे तुझी माफी मागते. तुझ्या आईबाबांना मी समजावेल. आता मला तुझी जी समस्या समजली आहे. दुसऱ्या दिवशी मी दादा आणि वहिनीला आमच्या घरी बोलावून घेतलं. मी त्यांना समजावलं की मुलांनी शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच आईवडिलांनी त्यांच्या मुलामधील कला ओळखून त्यांना त्या कलेसाठी प्रोत्साहन करणं तेवढंच गरजेचं आहे. मुलावर ओढून त्यांच्यावर आपलं मत लादून मुलं काही शिकत नसतात. याउलट दादाने रोहितला समजायला हवं की त्याने त्याच्या कलेसोबतच शिक्षणही घेत गरजेचं आहे. दादा आणि वहिनी बराच वेळ शांत बसून माझं बोलणं ऐकत होते. रोहित मात्र खाली मान घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. आता पुन्हा त्याला राग ऐकावा लागेल. काही क्षणांनी दादांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाला, वैशाली, आम्ही खरंच कधी त्याच्या मनात डोकावून पाहिलंच नाही. आम्हाला फक्त तो अभ्यास करत नाही एवढंच दिसलं. हे ऐकताच रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, बाबा, मला अभ्यासाचा तिरस्कार नाही, पण चित्र काढायला बसलो की वेळ कसा जातो तेच कळत नाही. दादाने पहिल्यांदाच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू अभ्यासही कर आणि चित्रकलाही सोडू नकोस, पण दोन्ही गोष्टीचा समतोल ठेवायला शिक. त्या दिवशी घरातलं वातावरण अनेक दिवसांनी हलकं झालं. मला वाटलं आता सगळं गैरसमज संपले, पण गोष्ट इथेच संपली नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या ट्युशनला आलेल्या मुलांनी मला एक चित्र दाखवलं. शाळेत चित्रकला स्पर्धेची घोषणा झाली होती आणि त्यामध्ये रोहितने नाव नोंदवलं होतं. त्याच्या हातातलं स्केच पाहून सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले होते. त्याने फक्त पेन्सिलने काढलेलं एका वृद्ध महिलेचं चित्र इतकं जिवंत वाटत होतं की जणू ती व्यक्ती समोर बसली आहे. राहुलही ते चित्र पाहून म्हणाला, टीचर, रोहित इतकं छान चित्र काढतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. मला त्यावेळी जाणवलं की प्रत्येक मुलामध्ये एखादी खास गोष्ट दडलेली असते, फक्त ती वेळेवर ओळखणारा माणूस हवा असतो. मी रोहितला म्हणाले, आता एक अट आहे, दररोज 2 तास अभ्यास आणि उरलेल्या वेळात तुला चित्रकला करायची पूर्ण मुभा. तो हसत म्हणाला, आता मी वचन देतो. त्यानंतर त्याच्या वागण्यातही मोठा बदल दिसू लागला. तो ट्युशनमध्ये लक्ष देऊ लागला. इतर मुलांनाही गणित, विज्ञान समजावून सांगू लागला. पूर्वीसारखी खोडकर वागणूक पूर्णपणे बंद झाली. काही दिवसांनी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल लागला. रोहितने काढलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचं नाव वर्तमानपत्रात छापून आलं. दादा आणि वहिनीच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांनी माझे हात हातात घेत म्हणाले, वैशाली, आम्ही मुलाला तुझ्याकडे अभ्यासासाठी पाठवलं होतं, पण तू त्याचं आयुष्यच बदलून टाकलंस. मी हसत म्हणाले, मी काही मोठं केलं नाही, मी फक्त त्याच्या मनातलं ऐकलं. त्या दिवसानंतर रोहितने अभ्यासालाही तितकंच महत्त्व दिलं. 10वीच्या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाले आणि त्याचबरोबर राज्यातील एका नामांकित कला महाविद्यालयात प्रवेशही मिळाला. आज अनेक वर्षांनी जेव्हा रोहित एक यशस्वी चित्रकार म्हणून देशभर प्रदर्शन भरवतो, तेव्हा प्रत्येक प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावर एक ओळ कायम लिहिलेली असती, माझ्या आयुष्यातील पहिली गुरु आणि माझ्या कलेवर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या वैशाली आत्याला सप्रेम समर्पित. ती ओळ वाचली की माझे डोळे आपोआप पाणावतात, कारण त्या दिवशी जर मी त्याच्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढून त्याला घराबाहेर काढलं असतं तर कदाचित एका कलाकाराचा जन्मच झाला नसता. त्या घटनेने मला एक मोठा धडा दिला. कधीकधी मुलाचं विचित्र वाटणारं वागणं हे त्यांच्या मनात दडलेल्या भीतीची, गोंधळाची किंवा एखाद्या स्वप्नांची खूण असते. त्या स्वप्नाला समजून घेतलं तर त्यांचं आयुष्य बदलू शकतं. रोहितच्या चित्रकलेचं रहस्य समजल्यावर माझ्या मनावरचं एक मोठं ओझं हलकं झालं होतं, पण तरी एक प्रश्न मला सतत अस्वस्थ करत होता, कारण मी त्याच्या खोलीत पाहिलेलं ते एकच चित्र नव्हतं. बेडखाली मला अनेक गुंडाळलेले कागद दिसले होते. त्या दिवशी घाई गडबडीत मी फक्त एकच पेंटिंग उघडून पाहिलं आणि नंतर रोहित अचानक खोलीत आल्यामुळे बाकी काही पाहू शकले नव्हते. त्या कागदपत्रामध्ये नेमकं काय होतं हा प्रश्न मात्र माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता. मी स्वतःलाच समजावत होते की कदाचित तीही साधी चित्र असतील, पण मन मात्र वेगळंच सांगत होतं, कारण रोहितने ज्या पद्धतीने ती चित्र लपवून ठेवली होती ती केवळ एखाद्या कलाकाराच्या काळजी वाटत नव्हती. जणू त्या चित्रामध्ये असं काही होतं जे कोणाच्याही नजरेस पडू नये अशी त्याची इच्छा होती. 2 दिवस सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. रोहित पूर्वीपेक्षा जास्त अभ्यास करू लागला होता. ट्युशनमध्येही तो शांत बसायचा, मुलांशी चांगलं वागायचा, पण एक गोष्ट अजूनही बदलली नव्हती. रोज रात्री 12 वाजल्यानंतर त्याच्या खोलीचा दिवा लागायचा. 1-2 तासांनी दिवा बंद व्हायचा आणि सकाळी उठल्यावर तो नेहमीसारखाच वागत असे. मला अनेकदा वाटलं त्याला सरळ विचारावं, पण पुन्हा त्याच्या मनात अविश्वास निर्माण होईल, म्हणून मी शांत राहिले.
एक रात्री मात्र अचानक माझी झोप उडाली. बाहेर पावसाचा जोरदार आवाज येत होता. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी हळूच खोलीबाहेर आले. हॉल बाहेर अंधार होता, पण रोहितच्या खोलीच्या दारातून खालून प्रकाश बाहेर येत होता. इतक्या रात्री तो पुन्हा जागाच होता. मी काही क्षण तशीच उभे राहिले. अचानक मला आतून कुजबुजल्यासारखा आवाज आला. सुरुवातीला मला वाटलं तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असेल, पण नीट कान दिल्यावर लक्षात आलं की त्या खोलीत दुसरा कोणाचाच आवाज नव्हता. फक्त रोहितचा काहीतरी बोलत होता. तो जणू कोणाशी संवाद साधत होता. माझ्या अंगावर काटा आला. मी हळूच दाराजवळ गेले. आतून त्याचा मंद आवाज स्पष्ट ऐकू येत होता. नको, आज नाही, अजून वेळ आलेली नाही, मी वचन दिलंय. त्याचं बोलणं ऐकून माझ्या छातीत दडदड सुरू झाली. तो कोणाशी बोलत होता खोलीत, तर तो एकटाच होता. मी दारावर टकटक करणार इतक्यात आतून खुर्ची सरकल्याचा आवाज आला. मी घाबरून 2 पावलं मागे झाले. काही सेकंदांनी दार उघडलं. समोर रोहित उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम होता. डोळे लाल झाले होते. मला पाहताच तो क्षणभर दचकला आणि लगेच म्हणाला, आत्या, तू अजून जागी आहेस? मी शांत राहून म्हणाले, तू कोणाशी बोलत होतास? माझा प्रश्न ऐकताच त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काही क्षण तो नुसताच माझ्याकडे पाहत राहिला. मग जबरदस्ती हसत म्हणाला, मी स्वतःशीच बोलत होतो. त्याचं उत्तर ऐकून मला समाधान मिळालं नाही, कारण काही वेळापूर्वी त्याच्या आवाजात स्पष्ट भीती होती. स्वतःशी बोलणाऱ्या माणसाचा आवाज तसा नसतो. मी त्याच्या खोलीत नजर टाकली. टेबलावर अनेक स्केचेस पडले होते, पण त्याने लगेच दार अर्धवट बंद केलं. जणू मला आत पाहून द्यायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा तो अंघोळीसाठी गेला होता. टेबलावर एक मोठा ड्रॉइंग बोर्ड पडला होता. त्यावर पांढरा कापड टाकलेला होता. नकळत मी तो कापड बाजूला केला आणि माझ्या हातून तो खालीच पडला. त्या बोर्डावर एक अपूर्ण चित्र होतं. ते माझं नव्हतं, ते आमच्या घराचं चित्र होतं. पण त्या चित्रात एक विचित्र गोष्ट होती. घराच्या खिडकीत एक काळी सावली उभी होती. चेहरा स्पष्ट नव्हता, फक्त डोळे, आणि त्या डोळ्यांकडे पाहताच माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. कारण मला अस्पष्टपणे आठवलं, लहानपणी मी असंच काहीतरी एकदा पाहिलं होतं, पण त्यानंतर ती आठवण माझ्या मनातून कायमची पुसली गेली होती. मी अजून त्या चित्राकडे पाहत होते. इतक्यात मागून रोहितचा आवाज आला, आत्या, ते चित्र पूर्ण झालेलं नाही. मी मागे वळले. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक विचित्र गंभीरपणा होता. मी विचारलं, ही खिडकीतील सावली कोणाची आहे? तो काही क्षण शांत राहिला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, जर मी आत्ता सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. माझ्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली. मी पुन्हा विचारलं, रोहित, स्पष्ट सांग. तो माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आत्या, मी ही सावली कल्पनेतून काढलेली नाही. गेल्या महिनाभरापासून ती मला रोज दिसते. आधी स्वप्नात दिसायची, आता जागेपणीही दिसायला लागली आहे. आणि काल रात्री ती पहिल्यांदाच माझ्याशी बोलली. त्याचं वाक्य ऐकताच माझ्या हातातला ड्रॉइंग बोर्ड खाली आपटला. घरभर मोठा आवाज झाला, पण त्या आवाजापेक्षाही माझ्या मनात निर्माण झालेली भीती 1000 पट मोठी होती. कारण त्याच्या डोळ्यात मला खोटेपणाचं लवलेशही दिसत नव्हता. तो जे सांगत होता त्यावर त्याचं स्वतःचाच पूर्ण विश्वास होता. आणि त्याच क्षणी माझ्या लक्षात आलं, ही गोष्ट केवळ एका मुलाच्या चित्रकलेची राहिली नव्हती. या घरात, या भिंतीमध्ये आणि कदाचित आमच्या भूतकाळात असं काहीतरी दडलं होतं, ज्याची सुरुवात आजही नव्हती, तर अनेक वर्षापूर्वीची होती. त्या क्षणी माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. रोहितच्या डोळ्यात भीती होती, पण ती भीती बनावट वाटत नव्हती. तो जणू काही दिवसांपासून मनात दडवून ठेवलेलं ओझं हलकं करत होता. मी स्वतःला सावरलं आणि त्याला शांत आवाजात विचारलं, रोहित, तुला ही सावली नेमकी कधीपासून दिसते? तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, आत्या, मी पहिल्यांदा इथे आलो त्या दुसऱ्याच रात्री मला ती दिसली होती. सुरुवातीला मला वाटलं की ते फक्त स्वप्न असेल, पण नंतर रोज रात्री ती खिडकीजवळ उभी दिसायला लागली. मी डोळे मिटले तर तिथे असायची. मी दिवा लावला की नाहीशी व्हायची, पण दिवा बंद होताच पुन्हा दिसायची. म्हणून मी रात्री उशिरापर्यंत लाईट चालू ठेवायचो. त्याचं उत्तर ऐकून माझ्या लक्षात आलं की तो इतक्या रात्री जागा का असायचा. मी पुन्हा विचारलं, मग काल रात्री ती तुझ्याशी काय बोलली? रोहितने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तो म्हणाला, ती म्हणाली होती, हे घर अजूनही माझं आहे. त्याचं वाक्य ऐकताच माझ्या हातापायातून जणू शक्तीच निघून गेली. मी काही क्षण नुसतीच त्याच्याकडे पाहत राहिले. मला स्वतःला समजावत होते की त्याचा हा भ्रम असू शकतो, पण त्याने काढलेली चित्र, त्यातील तीच सावली आणि त्याचं रोज रात्रीचं विचित्र वागणं, या सगळ्यामुळे माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं होतं. त्या दिवशी मी ठरवलं की आता मला या घराबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. संध्याकाळी आई गावाहून परत आली. तिच्या चेहऱ्यावरचा प्रवासाचा थकवा होता. मी तिला चहा दिला. थोड्या वेळाने मी सहजपणे विचारलं, आई, आपण हे घर किती वर्षापूर्वी घेतलं? आई म्हणाली, साधारण 20 वर्षापूर्वी. मी पुन्हा विचारलं, याआधी इथे कोण राहत होतं? माझा प्रश्न ऐकताच आई काही क्षण शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं.
ती माझ्याकडे न पाहताच म्हणाली, तो विषय पुन्हा कधी काढू नकोस. आईच्या उत्तरामुळे माझी उत्सुकता आणखी वाढली. मी आग्रहाने विचारलं, आई मला खरं सांग, या घरात आधी काय झालं होतं? आईने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, या घरात एक चित्रकार राहत होता. गावात त्याची खूप प्रसिद्धी होती, पण त्याला लोक वेडा म्हणायचे, कारण तो म्हणायचा की त्याच्या चित्रामध्ये त्याला भविष्य दिसतं. माझ्या अंगावर काटा आला. मी शांतपणे ऐकत राहिले. आई पुढे म्हणाली, एक दिवस तो अचानक गायब झाला. त्याचं शरीर कधीच सापडलं नाही, फक्त त्याची सगळी चित्र जाळलेली मिळाली होती. त्यानंतर हे घर अनेक वर्ष बंद होतं. नंतर आपण विकत घेतलं. माझ्या हातातील कप थरथरू लागला, कारण रोहितही चित्रकार होता आणि त्यालाही काहीतरी दिसत असल्याचे तो सांगत होता. त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही येत नव्हती. रात्री साधारण 1:30च्या सुमारास पुन्हा एकदा हलका आवाज आला. मी हळूच उठले. हॉलमध्ये अंधार होता, पण यावेळी रोहितचा खोलीचा दिवा बंद होता. मात्र घराच्या मागच्या खिडकीतून पांढराट प्रकाश येत होता. मी सावकाश त्या दिशेने गेले. खिडकीजवळ पोहोचताच माझं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. खिडकीच्या बाहेरच्या ओल्या जमिनीवर कोणीतरी उभं असल्याचा स्पष्ट आभास दिसत होता. चेहरा स्पष्ट नव्हता, पण त्या आकृतीचे डोळे मात्र माझ्याकडे रोखलेले होते. मी घाबरून मागे सरकले. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. मी किंकाळी फोडत मागे वळले. समोर रोहित उभा होता. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, आत्या, तू तिला पाहिलंस का? मी काहीच बोलू शकलो नाही. माझा आवाजच बंद झाला होता. रोहितने थरथरत्या हाताने खिडकीकडे बोट दाखवलं. मी पुन्हा तिकडे पाहिलं, पण तिथे आता काहीच नव्हतं. फक्त पावसाचे थेंब आणि रिकामी अंधारी बाग दिसत होती. मी स्वतःला सावरत म्हणाले, कदाचित आपला दोघांचाही भास झाला असेल. पण रोहित शांतपणे म्हणाला, नाही आत्या, आज पहिल्यांदाच ती मला नाही, तुलाही दिसली नाही. म्हणजे आता ती फक्त माझ्या मागे नाही. त्याचं ते वाक्य ऐकताच माझ्या अंगावर पुन्हा शहारा आला. त्याच क्षणी घराच्या वरच्या माळ्यावरून कोणीतरी जड वस्तू ओढत असल्यासारखा आवाज आला. आमच्या घराचा माळा अनेक वर्षापासून बंद होता. तिथे कोणीही जात नव्हतं. मी आणि रोहित दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आवाज पुन्हा आला. यावेळी आणखी अस्पष्ट, जणू कोणीतरी हळूहळू चालत होतं आणि त्या पावलांचा आवाज थेट जिन्याकडे येऊ लागला. माळ्यावरून येणारा आवाज जसजसा जवळ येत होता, तसतशी माझी आणि रोहितची धडधड वाढत होती. काही क्षण आम्ही दोघेही जागेवरच उभे राहिलो. घरात पूर्ण शांतता होती. फक्त घड्याळाची टिकटिक आणि पावसाचा आवाज ऐकू येत होता. अचानक जिन्याच्या वरच्या बाजूच्या केगात एखाद्याची सावली हलल्यासारखी दिसली. मी धाडस करून घरातील सगळे दिवे लावले. प्रकाश पडताच सावली नाहीशी झाली आणि आवाजही बंद झाला. मी लगेच आईला उठवलं. आईने आमच्याकडे पाहिलं आणि आम्ही घाबरलो आहोत हे तिच्या लक्षात आलं. आम्ही तिला सगळी हकीकत सांगितली. काही वेळ ती शांत बसली आणि मग म्हणाली, आजपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती, कारण मला वाटलं ती फक्त अफवा असेल. तिने सांगितलं की या घरात पूर्वी राहणारा चित्रकार अतिशय गुणी होता, पण त्याला मानसिक ताणाचा त्रास सुरू झाला होता. तो दिवस रात्र चित्र काढत बसायचा आणि त्याला वाटायचं की त्याच्या चित्रामधील सावल्या जिवंत आहेत. गावातील लोकांनी त्याला वेडा समजलं. एके रात्री तो अचानक घर सोडून निघून गेला आणि पुन्हा कधीच परत आला नाही. त्यानंतर लोकांनी अनेक अफवा पसरवल्या आणि त्या भीतीमुळे हे घर अनेक वर्ष बंद राहिलं. आईचं बोलणं ऐकून माझ्या मनातला गोंधळ हळूहळू कमी होऊ लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रोहितला घेऊन एका मानसोपचार तज्ज्ञाकडे आणि समुपदेशाकडे गेले. त्यांनी रोहितशी बराच वेळ संवाद साधला. त्यांच्या चित्राबद्दल, अभ्यासाबद्दल, भीतीबद्दल आणि त्यांच्या कल्पनाशक्तीबद्दल त्यांनी सविस्तर विचारलं. शेवटी डॉक्टरांनी आम्हाला शांतपणे समजावलं, रोहित अत्यंत संवेदनशील आणि कल्पक मुलगा आहे. तो जे चित्र काढतो त्यात तो स्वतःच्या भावना, भीती आणि कल्पना व्यक्त करतो. रात्री जागरण, अभ्यासाचा ताण, घरापासून दूर राहण्याची भीती आणि सतत मनात चालणारे विचार यामुळे त्याला काही गोष्टी प्रत्यक्ष दिसल्या असल्याचा भास होऊ शकतो. योग्य झोप, समुपदेशन आणि कलेला योग्य दिशा दिली तर तो पूर्णपणे सामान्य आयुष्य जगू शकतो. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आम्हा सर्वांना मोठा दिलासा मिळाला. घरी परतल्यावर मी आणि आईने माळा उघडून पूर्ण साफ केला. तिथे अनेक वर्षापासून पडलेले जुने कॅनव्हास, मोडकी चित्रफ्रेम, धुळीने माखलेली रंगाची भांडी आणि काही अर्धवट चित्र सापडली. त्यातील एका जुन्या वहीत त्या चित्रकाराने स्वतःबद्दल लिहिलेल्या नोंदी होत्या. त्यात त्याने स्पष्ट लिहिलं होतं, माझ्या मनातील भीती मी चित्रामध्ये पाहतो. लोकांना त्या सावल्या वाटतात, पण त्या माझ्या विचारांच्या आहेत. त्या वाचल्यावर आमच्या मनातील उरलेली भीतीही नाहीशी झाली. आम्ही ती वही जपून ठेवली आणि उरलेलं निरुपयोगी सामान हटवलं. त्यानंतर पुन्हा कधीच कोणताही विचित्र आवाज आला नाही. रोहितने रात्री जागरण बंद केलं. तो नियमित अभ्यास करू लागला, वेळेवर झोपू लागला आणि चित्रकलेसाठी स्वतंत्र वेळ ठरवला. त्याच्या चित्रामध्येच आता काळ्या सावल्याऐवजी निसर्ग, माणसं आणि आशेचे रंग दिसू लागले.
काही महिन्यांनी त्याने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. दादा आणि वहिनी अभिमानाने त्याच्याकडे पाहत होते. त्याने माझे आभार मानले. मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं, मुलाच्या मनात काय चाललं आहे समजून घेणं त्यांना फक्त रागवण्यापेक्षा खूप महत्त्वाचं असतं. त्या दिवसानंतर मला एक मोठा धडा मिळाला. प्रत्येक रहस्यामागे नेहमी अलौकिक शक्तीच असते असं नाही. अनेकदा भीती, गैरसमज, मानसिक ताण आणि न बोललेल्या भावना यामुळेच माणसाला अंधार अधिक गडद वाटू लागतो. योग्य वेळी विश्वास, संवाद आणि समजूत मिळाली तर कोणतंही रहस्य उलगडू शकतं आणि कोणतीही भीती संपुष्टात येऊ शकते. रोहितने पुढे शिक्षणासोबत चित्रकलाही सुरू ठेवली आणि एक यशस्वी चित्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आजही त्याच्या प्रत्येक प्रदर्शनात पहिलं चित्र माझंच असतं, पण त्या चित्रात आता भीती नसते, सावल्या नसतात, असतो तो फक्त विश्वास, ज्याने एका मुलाचं आयुष्य बदलून टाकलं आणि आम्हा सर्वांना शिकवलं की प्रत्येक चित्रामागे एक कथा असते आणि प्रत्येक कथेचा शेवट अंधारात नाही तर प्रकाशातही होऊ शकतो. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.